रायगडच्या गोरेगाव इथल्या विष्णू तलावामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी 5,000हून जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले। त्यामुळे तलावाचा परिसर दिव्यांच्या प्रकाशामध्ये अक्षरशः न्हाऊन निघाला होता। यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। रामाची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी तब्बल 2,500 दिवे लावण्यात आले। काळारामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। यावेळी रामनामाच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेला। काळाराम मंदिर परिसरात डीजेच्या तालावर तरुणाई आणि भाविक प्रभू रामचंद्राच्या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाले। यावेळी मंदिर परिसरात एकच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। छत्रपती शिवाजी महाराज की। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर 1.5 लाख दिवे लावण्यात आले। मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली। यावेळी हजारो रामभक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती। पुण्यामध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। एसपी कॉलेजच्या मैदानावर अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य सेट उभारण्यात आला आणि त्यासमोर दिव्यांची देखणी आरास करण्यात आली। या ठिकाणी लेझर शो देखील आयोजित केलेला। राम मंदिर राष्ट्रार्पणाचा उत्साह पुण्यामध्ये दिसला। प्रेक्षागृहातल्या सगळ्या अयोध्येतील सोहळ्यानिमित्तानं पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगाव दीपोत्सव साजरा करण्यात आला। मंदिर परिसरात शेकडो दिवे लावण्यात आले। विविध रंगी फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली। आकर्षक विद्युत रोषणाईसह फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं अलिबाग इथल्या श्रीराम मंदिरामध्ये दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले। मंदिरासमोरच्या कोकण दीपमाळ इथं दीपोत्सव साजरा करण्यात आला। या ठिकाणी 2,500 दिव्यांची आरास करण्यात आली। मंदिराचा परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला। कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। 5,000 दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळून निघाला। शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे हा उत्सव आयोजित करण्यात आलेला। यावेळी नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले। भगव्या पताका आणि झेंड्यांमुळे दुर्गाडी भगवामय झाला। परळीमधल्या वैद्यनाथ मंदिरामध्ये मुंडे बहीण भावांनी दीप प्रज्वलन केलं आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली। अयोध्येमध्ये प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर त्यांनी हा दीपोत्सव साजरा केला आणि यावेळी 11,000 दीप प्रज्वलित करण्यात आले। जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर शहरामध्ये श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली आणि त्यानिमित्तानं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसह डीजेच्या तालावर ठेका घातला। अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून मोठा जल्लोष करण्यात आला। यावेळी रामलीलाच्या गाण्यावर माजी खासदार चंद्रकांत खरे तसंच जिल्हाप्रमुख किशनचंद्र तनवानी यांनी ठेका धरला। शहरातलं संपूर्ण वातावरण राममय झालेलं। राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी औरंगाबादमध्ये शोभायात्रा काढली। या यात्रेमध्ये त्यांनी नाचत गात आपला आनंद साजरा केला आणि या यात्रेदरम्यान भगवा ध्वज फडकवला। प्रभू श्रीराम तसंच रामायणातील पात्रांची वेशभूषा धारण केलेल्या लहान मुलांना लाडू करून हा उत्साह साजरा केला। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीराम पालखीमध्ये सहभाग घेतला। डीजेच्या तालावर ठेका धरत गुलाबरावांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद लुटला। देशभरात सर्वत्र उत्साहाचं हे सगळं वातावरण पाहायला मिळालं। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं अकोल्यातल्या राम मंदिरामध्ये गेल्या 7 दिवसांपासून उत्सव साजरा होतोय आणि या पार्श्वभूमीवर रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं श्रीरामाचा गजर करत मिरवणूक काढण्यात आली आणि विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये तृतीयपंथीयांनी हजेरी लावली तसंच श्रीरामाची धून गात त्यांनी नृत्यही केलं। अयोध्येत जाणाऱ्या रामभक्तांसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे राहण्याची सोय केली जाईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली। राज्य सरकार लवकरच अयोध्येमध्ये धर्मशाळा आणि भक्त निवास बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि लवकरच आपण रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।
परभणीमध्ये रामलीला प्राणप्रतिष्ठा परेचा मोठा आनंद साजरा करण्यात आला। यावेळी भाजप महानगरकडून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बजरंग बली झांज पथक मुख्य आकर्षण ठरलं। आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराज चौकामध्ये रामाची आरती करण्यात आली। नवी मुंबईमध्ये स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठान मार्फत प्रभू रामाची 3600 फुटांची भव्य अशी रांगोळी काढण्यात आली आणि या रांगोळीभोवती दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। भाजप आमदार गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या उपस्थितीत हा दीपोत्सव पार पडला। अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा पार पडल्यानंतर उल्हास नदीच्या तीरावर गंगा आरती करण्यात आली। यावेळी हजारो नागरिक या आरतीत सहभागी झाले होते। अनेकांना रामलीलाच्या दर्शनासाठी अयोध्येत जाता आलं नाही, त्यांनी उल्हास नदीच्या नदीत गंगा आरतीमध्ये सहभाग घेतला। मुंबईतील घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल परिसरात गंगा आरतीचं आयोजन केलं होतं। ही गंगा आरती करण्यासाठी वाराणसीहून खास महंत बोलवण्यात आले होते। यावेळी भाविकांकडून शंखनाद करत जय श्रीरामचा नारा देण्यात आला। अयोध्येतील रामप्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह नेपाळमध्येही पाहायला मिळाला। या सोहळ्यानिमित्तानं नेपाळच्या जनकपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। जनकपूर हे मिथिलेचा राजा आणि सीतेचे पिता जनक यांचा प्रदेश मानला जातो, त्यामुळे राम मंदिराचा सोहळा इथंही साजरा करण्यात आला।